हॅलो सगळ्यांना। तर आजचा व्हिडिओ हा मकर संक्रांतीसाठी स्पेशल आहे। ज्यांना कुणाला रांगोळी काढायची आवड आहे पण रांगोळी काढता येत नाही किंवा ज्यांच्याकडे खूप अशी छान थीम रांगोळी काढण्यासाठी भरपूर असा वेळ नाही आहे आणि पटकन काढायची आहे, त्यांच्यासाठी ही आयडिया। इथं मी एक सर्कल करून घेतला होता, त्यात मी छान काळी रांगोळी टाकून घेतली। काळी रांगोळी जर नसेल तर तुम्ही दुसरा कुठलाही कलर घेऊ शकतात आणि सिंपल असे पेपरचे हे पतंग तयार करून घेतले होते, ते त्यात मी ठेवून घेते। तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही ठेवू शकतात आणि म्हणजे आपल्याला डिझाईन काढण्याची गरज पडणार नाही। आणि त्यावर हे जे हलवा तिळगुळासाठी आपण आणतो ना, त्याचे हे दाणे ठेवून घेते, म्हणजे आपल्याला अजिबातच त्यात कुठली डिझाईन काढण्याची गरज पडणार नाही। आणि ज्यांना डिझाईन वगैरे काढता येत नाही त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर होईल। आणि सिंपल याला तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरने त्याला बॉर्डर करून घ्या। 1 लेयर, 2 लेयर, 3 लेयर, तुम्हाला हवे तेवढे लेयर तुम्ही याला असे करू शकतात। आणि याला फिनिशिंग देण्यासाठी ना पुढे मी इथे एक स्केल वापरली आहे, त्याने छान याला फिनिशिंग करून घ्या। म्हणजे कलर जरी तुमचा व्यवस्थित नाही पडला तरी पण याने तुम्ही असं फिनिशिंग केल्यानंतर रांगोळीला खूप छान फिनिशिंग येतं आणि खूप छान लुकही येतो। तर बघा किती छान दिसते ना, सिंपल, काहीच करण्याची गरज नाही। डिझाईन येते नाही येते याचा काहीही फरक पडत नाही। तर एवढं झाल्यानंतर मी आता इथं पतंगाला जे धागे असतात ना ते काढून घेते आहे। सिंपल पांढऱ्या कलरनेच काढले आहे, म्हणजे कारण ब्लॅक कलरवरती व्हाईट कलर छान उठून दिसेल आणि आपल्या रांगोळीला आणखी छान लुक येईल। तर बघा नुसते पांढरे धागे काढले त्यामुळे किती छान लुक आला आहे रांगोळीला। तर आपण सिंपल ही अशी पण ठेवू शकतो आणि जर तुम्हाला अशी ठेवायची नसेल तर संपूर्ण अशा व्हाईट डॉटची बॉर्डर तुम्ही याला करून घ्या, त्याने खूप छान लुक येईल। आणि जर हे करायचं नसेल तर तुम्ही सिंपल आजूबाजूने फ्लॉवर ठेवू शकतात किंवा हिरवी पाने ठेवू शकतात, त्याने याला डेकोरेट केलं तर आणखी छान लुक येईल। आणि जर काही जरी नाही केलं तरी सिंपल अशी जरी ठेवली तरी रांगोळी खूप छान दिसणार आहे। तर बघा किती छान लुक आला आहे आपल्या रांगोळीला। हे पूर्ण करून घ्यायचं। आणि जर हे पतंग मी कसे तयार केले आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओच्या शेवटी मी ते पण दाखवलेलं आहे की मी हे पतंग कसे तयार केलेले आहेत। तर बघा फायनल लुक आपल्या रांगोळीचा किती छान झालेला आहे तयार। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा। सगळ्यांना बाय।